नमस्कार. राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना एकरकमी आर्थिक मदत ग्रॅज्युटी देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात मंत्री अदिती तटकरे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी केलेली कामाचे आधारे प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. यासाठी अंगणवाडी केंद्रासाठी काही विशिष्ट निकष ठरवण्यात आले आहेत. एखाद्या अंगणवाडी केंद्राने ठरवलेले 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास 1400, तर 8 निकष पूर्ण केल्यास 1600 आणि 9 निकष पूर्ण केल्यास 1800 रुपये आणि सर्व निकष 10 पूर्ण केल्यास 2000 रुपये असा प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. या प्रोत्साहन भत्त्यासाठी घरपोच आहार, मुलांची वाढ तपासणी, 3 ते 6 वयोगटातील मुलांचे पूर्वशालेय शिक्षण, गरम ताजा आहार, पोषण आणि आरोग्य दिवस, मुलांचे पोषण उपचार, पुनर्वसन आणि प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी स्थूल, लठ्ठ किंवा खुजी बालके असणे हे निकष असतील. त्यांचा अर्थ अंगणवाडी केंद्र बालकाच्या सर्वांगीण विकासासाठी किती प्रभावीपणे काम करतात यावर त्यांना मिळणारा भत्ता अवलंबून असते. या सर्व उपयोजनामुळे एकात्मिका बालिका सेवा योजना अधिकच प्रभावी अंमलबजावणी होईल, बालकांमधील कुपोषण कमी होईल आणि पूर्वशालेय शिक्षण दर्जा सुधारेल अशी अपेक्षाही आहे. अंगणवाड्या गुणात्मक कामगारी भर देऊन त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा हा निर्णय निश्चित करण्यात येईल. या बैठकीला डॉ. सचिन अमनकुमार यादव, सहसचिव वीरा ठाकूर, एकात्मिका बाल विकास विभागाचे उपायुक्त श्रीमती संगीता लोंढे, विभागाचे उपायुक्त राहुल मोरे. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.